सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संग सामगी समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस्या करणे. देवतांचे आणि मानवजातीचे शास्ता गुरु तथागत सम्यक समुद्ध यांना त्रिवार वंदन. त्यांच्या अनुपम मानवतावादी विज्ञानवादी सद्धम्माला सुद्धा त्रिवार वंदन. आणि त्याने स्थापन केलेल्या आर्य अष्टपरिस्पुग्गल भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन. विश्वभूषण विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे 2500 वर्षापूर्वीचा बुद्ध धम्मसंघ हे पुन्हा या भारत देशाला लाभले. आणि म्हणूनच बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतातील नागपूर भूमीमध्ये 14 ऑक्टोबर 56 साली अशोक विजयादशमी दिवसाला भदंत धम्मोर चंद्रमणी यांच्याकडून धम्मदीक्षा घेऊन त्यासोबतच धम्माला शुद्ध ठेवण्यासाठी 22 प्रयत्न दिल्या. म्हणूनच बौद्ध उपासकांनो संपूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास करून बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्या धम्म हा ग्रंथ लिखित केला. तोच ग्रंथ संपूर्ण भारत देशामध्ये अनेक शहरातील, राज्यातील, गावातील, विहारामध्ये किंवा आपापल्या घरी अनेक सदाचारी उपासिका आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून वाचन करून जीवन समजून घेत असतात भगवान बुद्धाचे. म्हणून याच विषयाचं आज संपूर्ण बौद्ध उपासिकांना एक विषय सांगू इच्छितो, सर्वांनी श्रवण करावा. आजचा विषय आहे सदाचरणावरील प्रवचने. सदाचार म्हणजे काय? त्रेके समयी तथागत एका थोर भिक्खू संघासोबत कौशल जनपदात चारिका करीत असता ते कौशलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली. त्या बुद्धांचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानसंपन्न झाले. त्यांनी तथागतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रवण उत्सुक ब्राह्मणास तथागतांनी सांगितले की शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार यानेप्रमाणे: यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्राण्यांच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधुभगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चय होऊन वांगनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. याच्यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा एंकिंचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणूनबुजून साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समास होतो. या दुराचरणांनी मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे
असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत की किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीती नसते. काही तरी शूद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शंडा नाही, अशी निरर्थक बडबड तो नेहमी करत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्यांचा दुस्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाईट सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात. हे खरे नव्हे, इहलोकी आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इहलोक प्रकारचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण, अरहंत, ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परागमुख असतो. आपला दंड किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैयक्तिक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्यभिचाराने यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई, बाप, बंधू, भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात मंगलपरिणयाची माळ आहे, अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, असत्याचे त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयास सांगितले असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो, आणि जे पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धिपुरस्सर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परामूर्त होतो. लोकांमध्ये कलागीती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही, आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्यनिर्माता आणि प्रेमभाव वाढवणारा असतो. माणसा सुसंवाद, ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दाचा त्याग करतो, त्यापासून तो परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यामध्ये कवचटपणा नसतो आणि त्याचे भाषण चांगल्या प्रकारे योग्य, आल्हाददायक, मैत्रीचे, कडकडीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्थ असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बळबळ करीत नाही. तो उचित आणि वास्तव आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, स्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अति हितकर अशा रीतीने तो धम्म आणि नीती संबंधी भाषण करतो. वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे असे हाव तो कधी धरत नाही. दुसऱ्या संबंधी दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहोत अशी त्याची इच्छा असते. त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे आळसरहित असे असतात. म्हणून सदाचार आणि दुराचार यांचा मी अर्थ असा लावतो. म्हणून भगवान बुद्धाने म्हटले आहे की ज्यांच्याजवळ सम्यदृष्टी आहे तेच योग्य मार्गाने चालत असतात, परंतु ज्यांच्याजवळ सम्यदृष्टी नाही ते अधर्मी असल्यामुळे
त्यांच्या जीवनामध्ये ते कधी शीलपालन करू शकत नाहीत, पुण्यकर्म करू शकत नाहीत आणि कायेनं वाचेनं मनानं कुशल कर्म करण्यामध्ये ते अजिबात पुढे असतात, तर मागे असतात. म्हणून त्यांची अधोगती होते. म्हणून सम्य दृष्टी म्हणजे चार आर सत्याला जाणणे. म्हणून जे चार आर सत्याला जाणत नाहीत त्यांच्याजवळ सम्यदृष्टी कदापि नसते. म्हणून ज्यांच्याजवळ सम्यदृष्टी आहे त्यांच्याजवळ सदाचार आहे, शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे. म्हणून ते आपल्या जीवनामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यांच्याजवळ चार आर सत्याचा अभ्यास नाही, ते कधी अभ्यास करत नाहीत, जाणीवपूर्वक समजून घेत नाही चार आर सत्य, आणि म्हणूनच ते मिथ्या दृष्टीमध्ये असल्यामुळे ईश्वर, आत्मा, अवतार, कर्मकांड, बुवाबाजी अशा फालतू मार्गात ते आपले जीवन मलिन करतात आणि मृत्यूनंतर ते दूर गेले जातात. पण ज्यांच्या जवळ, ज्यांच्या मनामध्ये त्यांनी स्वतः सम्यदृष्टीचा म्हणजे चार आर सत्याचा स्वतः अनुभव घेत असतात, ते त्याचा साक्षात्कार करतात, तर त्यांची कधी दुर्गती होत नाही, त्यांना लाभच होतो. कारण की ते बुद्ध धम्मसंघ यांचा सदैव गौरव करतात आणि पुण्य संग्रहसुद्धा करतात. परंतु ज्यांच्याजवळ सम्यदृष्टी नसून मिथ्यादृष्टी आहे, ते कधीच बुद्ध धम्मसंघाचा गौरव तर करतच नाहीत, परंतु शीलपालनसुद्धा करत नाहीत आणि दान पुण्य यांच्यावर त्याचा विश्वास नसतो. म्हणून ते आडंबरामध्ये फसून स्वतःच मानसिक गुलाम असतात आणि ते सदैव रोगी असतात. म्हणून त्यांचे जीवन हे दारिद्र्यात जाते आणि सदैव ते अधोगती मार्गानं लागतात. म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगले की ज्यांच्याजवळ सम्यदृष्टी आहे तेच सदाचारामध्ये जीवन आपलं चांगल्या प्रकारे फलदायी लाभ घेतात, आणि ज्यांच्याजवळ मिथ्यादृष्टी आहे ते सदैव जन्माला आल्यापासून तर त्यांच्या आयुष्यापर्यंत ते अल्पायुष्य होऊ शकतात. कारण की त्यांच्या जीवनामध्ये आपल्या चित्तामध्ये कधीच मैत्रीभावना करू शकत नाहीत. ज्यांच्याजवळ मिथ्यादृष्टी आहेत असे लोक, मिथ्यादृष्टीवाले लोक कधी मैत्रीभावना करू शकत नाहीत, योग्य बोलू शकत नाहीत, योग्य कुशल कर्म करू शकत नाहीत. कारण की त्यांचे जीवन हे स्वतःलाच माहीत नसते की आपण या मानवजातीमध्ये आलो, पण जगाव कसे हे त्यांनासुद्धा माहीत नसते. परंतु जे सम्यक दृष्टीचे लोक असतात ते सदाचारी सत्पुरुषासोबत सदैव संगत करतात, आणि म्हणून योग्य जिथे भिक्खू संघाचे प्रवचन चालू असतात, उपदेश चालू असतात, तिथे ते आवर्जून जातात आणि चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते जीवनामध्ये सदैव सुखी असतात, त्यांचा परिवार सुखी असते, आणि म्हणून ते ज्या समाजात राहतात ते सुखी पण राहतात, त्यांचा परिवार सुखी राहते, आणि त्या समाजात राहून ते समाजाची एकी करतात आणि एकीने ते धार्मिक कार्य करतात. म्हणून त्यांचे नाव चारी दिशेला समाजामध्ये सदैव गाजत राहते. म्हणूनच भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की जाई, जुई, चंदन, तगर, मोगरा, गुलाब, चंपा, चमेली याचा सुगंध फक्त जिकडे हवा जाईल तिकडे जातो, परंतु सत्पुरुषाच्या शीलाचा, त्याच्या कार्याचा, त्याच्या चांगल्या कर्माचा सुगंध हा जिकडे हवा जाईल तिकडे जातो, परंतु हवेच्या विरुद्धसुद्धा जातो, दाही दिशेला जातो. म्हणून भगवान बुद्धांनी सांगलेलं आहे की आपल्या शीलाचा, आपल्या कुशल कर्माचा, आपल्या पुण्यसंग्रहाचा सुगंध हा जाई, जुई, चंदन, तगर, मोगरा, गुलाब, चंपा, चमेली याच्या सुगंधापेक्षाही सुद्धा शीलाचा सुगंध महान आहे. तो येलोकीसुद्धा आणि परलोकीसुद्धा कीर्तिरूपी अमर राहतो. म्हणूनच बौद्धोपासकांनो, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ दिलेला आहे. परंतु त्याच्यापुढे सुद्धा अनेक ग्रंथ आहेत. त्रिपिटकातील सुत्तपिटका आहे, विनयपिटका आहे, अभिधम्म पिटका आहे. त्याच्यामध्ये बरेच उपभाग आहेत. दीघनिकाय, अगुत्तर निकाय, मध्यम निकाय याच्यामध्ये बरेच भाग आहेत, आणि म्हणून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्रिपिटकामध्ये धम्मपद नावाचा ग्रंथ आहे, याचासुद्धा आपण अभ्यास करावा. म्हणून बुद्धकालीन जे काही बौद्ध राजे होते, राजा बिंबिसार, अजातशत्रू, राजा प्रसेनजित, अभयपुत्र, बोधिराज, अनाथपिंडक हे असे उपासक होते. या उपासकांनी बरेच कार्य केलं. त्यांचा इतिहास वाचन करून घ्यावा, समजून घ्यावा आणि त्यांचा वारसा पुढे चालवावा. भगवान बुद्ध काळामध्ये बरेच उपासिका होत्या, राणी होत्या, राजकुमारी होत्या. त्याच्यामध्ये विशाखा माता, परत त्याच्यामध्ये सुप्रिया, उपलवर्णा, महाप्रजापती गौतमी, यशोधरा, अनेक राजा, मल्लिका राणी, खेमा राणी अशा बऱ्याच राण्या होत्या की त्यांनी बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचं चांगल्या प्रकारे गौरव केला आणि पुण्यसंग्रह केला आणि आपल्या पारमिता पूर्ण केल्या. म्हणूनच नंतरच्या काळात राजे, मिलिंद राजे, कंस्क राजे, हर्षवर्धन राजे आणि जागतिक राजे म्हणजे सम्राट अशोक यांनी महान कार्य केलं की या भारतातून बुद्ध धम्म
संपूर्ण विश्वातील मानवजातीला दाखवून दिला. आणि म्हणूनच आजच्या काळामध्ये जे काही भगवान बुद्धाच्या काळानंतर राजा अशोक सम्राट यांच्या काळामध्ये अनेक बुद्ध लेण्या अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बुद्ध लेण्या आहेत. त्या बुद्ध लेण्यामध्ये अनेक भिक्खू संघ राहत होते, ध्यानसाधना करत होते. काणूस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृतीचा या चारही स्मृतीपर्यंत अभ्यास करत होते आणि उपासकांनी दिलेल्या दानाचा चांगला लाभ करून ते अरंतपदाला जात होते, दुःखमुक्त होत होते, भिक्खूंनी सुद्धा. म्हणून आपण सर्वांनीच जिथे जिथे बुद्ध लेण्या आहेत तिथं आपण भेट द्यावी, कारण तो इतिहास आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जे इतिहास विसरतात ते इतिहास कधी बदलू शकत नाहीत, परंतु जे इतिहास वाचन करतात तेच इतिहास परिवर्तन करतात, बदल आणि तेच इतिहास जागा ठेवतात. म्हणून बौद्ध उपासकांनो, अनेक या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जिथे जिथे उखंड केलं तिथे तिथे बुद्धाचे लेणे आहेत. म्हणून ही भारतभूमी आहे. भारतभूमीमध्ये राजा अशोक सम्राट यांनी 84,000 चैत्यविहार बांधले होते. ते गेले कुठं असा प्रश्न पडतो. म्हणून बौद्ध उपासकांनो, आपल्या नगरातील विहार स्वच्छ ठेवायचं, आपल्या घरामध्ये सुद्धा धम्ममय वातावरण ठेवायचं आणि जिथे जिथे बुद्ध लेणे आहेत तिथे तिथे अवश्य भेट द्याव्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा धम्माच्या प्रती जाग करावं. हाच सर्वांना धम्माचा सुखसंदेश. सर्वांचे मंगलो, सर्वांचे कल्याणो, सर्वांना आरोग्य धन समप्राप्त हो. उपासकांनो, भंतेजी श्रद्धानंद, श्रावस्ती भरतपूर, मार्गदाता, धम्मदान कुटी, अकोला जिल्हा, महाराष्ट्र राज्य इथं राहतात. म्हणून ज्या ज्या उपासकांना आर्थिक मदत करायची आहे, कारण की भंतीजी निवासी आहेत आणि म्हणून त्यांचा वर्षावास त्यांनी निर्माण केलेल्या उपासकांनी दिलेल्या आर्थिक दानातूनच इथं आयुष्यमती उपासिका पार्वताबाई दौलतराव इंगळे यांच्या शेतामध्ये भिक्खू संघाला त्यांनी जागा दान दिली काही गुंठे. आणि म्हणूनच ज्या उपासकांनी आर्थिक मदत केली त्यांचं मंगल हो, जे करतील त्यांचे मंगल हो. आणि म्हणून सर्वांनीच आपल्या जीवनामध्ये आर्थिक मदत करावी, दान पुण्य संग्रह करावं आणि आपलं पुण्याचा लाभ करून घ्यावा. हा सर्वांना सुखसंदेश. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं.